जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वाचा व्हिडिओ घेणार आहोत. विद्यार्थी मित्र बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. होय विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पद भरती लवकरच येणार आहे आणि त्याविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती, कोणते पद असतील, किती पद असतील, पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे, सिलेबस काय असेल, कोणते कोणते पद असतील, काय क्वालिफिकेशन क्रायटेरिया असेल, पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेलात तर तिथं तुम्हाला टेलिग्राम चॅनलचे लिंक मिळेल. तिथं तुम्ही सगळे PDF मिळवू शकता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला त्याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये GOVEXAMS गव्हर्नमेंट एक्झाम्स या नावानं एक सॉफ्टवेअर दिसणार आहे. तुम्हाला गुगल वरती अशा पद्धतीनं टाईप करायचं आहे, कुठलाही स्पेस द्यायचा नाही. तुम्हाला तिथं एक नवीन सॉफ्टवेअर जे आहे ते उघडेल. विद्यार्थी मित्रांनो, तिथं तुम्हाला लॉग इन करून तुम्ही तिथं प्रिव्हियस 2023 ला जे काही DHS चे वेगवेगळे पेपर झालेले आहेत त्या सर्वांचे MCQ च जे पेपर आहे ते ऑनलाईन पद्धतीनं सोडवू शकता. आणि तुम्ही तुम्ही रुटीन मध्ये जे अभ्यास करताय ते अभ्यास सुद्धा तुम्ही तिथं तुमची किती तयारी झाली हे सुद्धा पाहू शकता. होय मित्रांनो, अभ्यासाला लागायची जी वेळ आहे ती आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरतीसाठी खूप महत्वाची माहिती आलेली आहे. चला माहिती पाहूया. बघा, आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय जे आहे आरोग्य विभागाचं, यांच्या अंतर्गत एक प्रसिद्धी पत्रक आहे. 7 जुलै म्हणजे कालचं आहे बघा. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सरळ सेवा पदांची माहिती गट क आणि ड च्या आकृतीबंधानुसार देण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हे पत्र कोणाकोणाच्या नावानं काढलेलं आहे बघा. तर या पत्रामध्ये बघा मित्रांनो, कार्यालय प्रमुख जे आहेत किंवा उपसंचालय आरोग्य सेवा परिमंडळ आहे, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक आहेत आणि अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्ण या सर्व जे काही महत्वाचे विभाग आहेत त्या सगळ्या विभागांना याची प्रत दिलेली आहे. आणि विषय काय आहे बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मंजूर आकृतीबंधानुसार, नवीन आकृतीबंध नाहीये, जो आकृतीबंध आता लेटेस्ट मध्ये तयार करण्यात आलेला आहे त्या आकृतीबंधानुसार आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड संवर्गामध्ये 30 जून 2026 रोजी सद्यस्थिती कळवण्याबाबत, म्हणजे बघा, आरोग्य विभागामध्ये जो काही आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधानुसार 30 जून 2026 पर्यंत जेवढे काही पदांची सद्यस्थिती आहे, म्हणजे मंजूर किती आहेत, त्यापैकी रिक्त किती आहेत, भरलेली किती आहेत, या सगळ्यांची माहिती तात्काळ मागवलेली आहे. तात्काळ मागवली आणि माहिती मिळालेली सुद्धा आहे. ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे बघा. उपरोक्त विषयानुसार जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी सरळ सेवा पदभरती आहे, त्या सरळ सेवा पदभरतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार, हा शब्द खूप महत्वाचा आहे. जो ऑलरेडी मंजूर झालेला आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड या दोन्हीही संवर्गाचे जे काही पद आहेत त्यांची सद्यस्थिती 30 जून 2026 पर्यंतची तात्काळ शासनास उपलब्ध करून द्यायची आहे. असं 7 जुलैला परिपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये कशा पद्धतीची माहिती द्यायची आहे बघा. गट क चे एकूण किती पद आहेत, गट ड चे एकूण पद किती आहेत, त्यापैकी मंजूर किती आहेत, भरलेली किती आहेत आणि रिक्त किती आहेत, ही पूर्ण माहिती जी आहे ती माहिती त्यांनी मागवलेली होती. तर बघा त्याच्यामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य प्रशासन, प्रादेशिक मनोरुग्ण यांनी ही माहिती द्यायची होती. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याचाच जो परिपत्रक निघालेला होता याचाच रिप्लाय जो आहे तो आज 8 तारखेला आलेला आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, 7 तारखेला, 7/7/2026 रोजी परिपत्रक आलेलं होतं माहिती देण्यासाठी. आणि 8/7/2026 रोजी बघा त्यांनी माहिती दिलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मंजूर आकृती बंधानुसार बघा, 24/6/2026 रोजीच्या पुढं जे काही मंजूर झालेले पद आहेत, नव्यानं निर्माण झालेले घटकाचे पद जे आहेत ते इथं आहे. आता हे जे 7 तारखेचं विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे, हा भाग वेगळा आहे. हे जी माहिती आहे, हा तुम्हाला जो टप्पा आहे ही माहिती नंतर येणार आहे. पण सध्या हे जो
माहिती आहे ही माहिती तर येईल, यामध्ये अजून जास्त रिक्त पदं असतील. परंतु 24 जूनच्या नंतर नव्यानं निर्माण झालेली एकूण जे पद आहेत, आपण बघा जवळपास एक पीडीएफ बघितलेली होती. ती पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकतो. तर तिथं गट क चे एकूण नवीन निर्माण झालेले 1247, तर गट ड चे 666, असे एकूण 1911 पद 24 जूनच्या नंतर निर्माण झालेले आहेत. आणि त्यामध्ये आता बघा हे 2000च्या जवळपास आणि जे 30 जून 2026 पर्यंत आकृतीबंधानुसार जे मान्य पद आहेत त्याच्यापैकी भरलेले आणि रिक्त पद जे आहेत, हे सगळे पद मिळून जवळपास बघा आरोग्य विभागामध्ये 6000 पदांसाठी लवकरच पद भरती येण्याची शक्यता आहे. आणि येणार आहे या पावसाळी अधिवेशन मध्ये सुद्धा आपले आरोग्यमंत्री जे आहेत आबिटकर साहेब, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याच्याविषयी बघा, ही तर मी तुम्हाला पीडीएफ सांगतोच. तर त्याच्या आधी बघा, जवळपास विद्यार्थी मित्रांनो 15,010 NHM चे जे काही कॅन्डिडेट आहेत, यांना हे 15,010 नव्यानं निर्माण करून, नवीन पद निर्माण करून यांचं समायोजन केलं जाणार आहे NHM वाल्यांचं. तर आता NHM चा प्रश्न जो आहे तो सुद्धा सुटलेला आहे. आणि त्यानंतर या पावसाळी अधिवेशनामध्ये आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की 5,000 पद जे आहेत हे कंत्राटी स्वरूपात भरून घेतले जाणार आहेत तात्काळ. आणि त्यानंतर नियमित पद सुद्धा जे आहेत ते जवळपास 8,000 नियमित पद भरले जाणार आहेत अशी माहिती आहे. तर हे पेपर कट बघा, या पेपर कट मध्ये 6,000 दिलेलं आहे. 6,000 गट क आणि गट ड चे 2,000 असे एकूण 8,000 पद भरती येणार आहे, अशी एक प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. तर यामध्ये बघा वेगवेगळे पद आहेत. जसं 2023 ला वेगवेगळे जे पद आलेले होते, या पदांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पद असेल, परिवेश सेविका असणार आहे, अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघा, आता LSO असं नाव होतं, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. त्याच्यानंतर एक्सरे तंत्रज्ञ, औषध निर्माता, फार्मासिस्ट खूप महत्वाचं पद आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, शिपाई हे क्लास 4चं, सफाईगार यांच्यासह अनेक पद जे आहेत, वेगवेगळे पद जे आहेत, या पदांचा समावेश जो आहे तो या भरतीमध्ये होणार आहे. बघा मित्रांनो, हे तरी पेपर कट वगैरे आहेत, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण महत्वाचं म्हणजे ज्या हालचाली आहेत आरोग्य विभागामध्ये, या हालचाली खूप वेगानं आपल्याला होताना दिसत आहेत. खूप वेग आता या महिन्यामध्ये दिसत आहे. असं आपण अपेक्षित करूया की लवकरच जी भरती येणार आहे ती भरती प्रसिद्ध होणार आहे. आता जास्त वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळं आपल्याकडं वेळ कमी असल्या कारणानं आपल्याला आत्तापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बघा DHS चा जो आहे तो 80-20 चा पॅटर्न असतो. अद्याप MPSC कडे गेलेली नाहीये परीक्षा. MPSC ने गट क च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने MCQ टाइप करण्याचं ते ठरवलेलं आहे. त्याचा सुद्धा खूप विरोध होत आहे. आणि आता आरोग्य विभागाचे आपल्या DMR असेल, DHS असेल किंवा महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या विभागांतरी आतापर्यंत MPSC कडे गेलेले नाहीयेत. त्याचं तसं काही ऑफिशियल अपडेट आपल्यापर्यंत अजून आलेलं नाहीये. त्यामुळं आपण एक असं कन्सिडर करून चालूया की ही जी परीक्षा आहे ही IBPS किंवा TCS या कंपनी थ्रूच घेतली जाऊ शकते. DHS मध्ये 80-20 चा पॅटर्न आहे. 80 म्हणजे तुमचं टेक्निकल आणि 20 म्हणजे तुमचं नॉन टेक्निकल, ज्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, GK, GS असेल आणि मॅथ आणि रिझनिंग असेल, हा सिलेबस असतो. याच्यावर आपण डिस्क्रिप्शन मध्ये अजून डिटेल्स मध्ये माहिती घेणार आहोत. तुम्हाला पूर्ण तयारी करण्यासाठी बघा GOV एक्झाम्स या वेबसाईट वर जायचे आहे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देतो, किंवा तुम्ही गुगल वरती कंटिन्यू स्पेस न देता असं टाईप जर केलं तरी तुम्हाला तिथं आपलं सॉफ्टवेअर दिसून जातं. त्यावरती खूप सारे पेपर जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, वेगवेगळ्या संवर्गाचे आहेत. फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असतील, लॅब असिस्टंट असेल, एक्सरे टेक्निशियन, अधिपरिचारिका, सगळ्यांचे पेपर तिथं अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करून तुम्ही तुमची तयारी किंवा PYQ क्वेश्चन जे आहे ते कशा पद्धतीनं होतं, पेपर पॅटर्न कसा होता, तुमची तयारी कितपर्यंत आहे, हे सगळं तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. वेळोवेळी आपण आरोग्य विभागाच्या भरतीविषयी अपडेट आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळं आपलं YouTube चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आपलं गव्हर्नमेंट एक्झामचं जे ऑनलाईन पोर्टल आहे त्याला सुद्धा व्हिजिट करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.